यासाठी मी तुमची मनापासून माफी मागतो। आता कसली माफी मागताय हो? आणि तुम्हाला काय वाटलं होतं माझ्या बहिणीच्या आयुष्याचा बट्ट्याबोळ तुम्ही कराल? तुम्ही तिच्या वाईटावर टपला होता पण त्यो विठ्ठल तिच्या पाठीशी उभा होता। तुम्ही काय बी नाही करू शकत। यो माणूस नसता तर आज माझ्या बहिणीचं काय झालं असतं? हा माणसानं माझ्या साऊची जबाबदारी घेतली आणि आता ती त्या घरात आहे ना, एकदम चांगलं चाललंय बघा तिचं। सुखाना संसार चाललाय। तिच्यावर प्रेम करणारी, तिला सांभाळणारी माणसं तिला मिळाली आहेत। त्या अमररावाबरोबर लग्न झालं असतं तर पुरती फसली असती आमची साऊ। खरं तर या घटनेनंतर मला जाणवलं, सावली सारखी मुलगी ज्या घरात जाईल ना, त्या घराचं सोनच करेल हो। कारण तुझ्या घरात परीस आलाय, परीस, ज्याच्या स्पर्शानं दगडाचं सुद्धा सोनं होतं। इतकी साधी नितळ मनाची मुलगी कधीच कोणाचं वाईट नाही करू शकत। तुम्ही खरंच नशीबवान आहात, सावली तुमच्या आयुष्यात आली। सावली तिच्या नावाप्रमाणेच तुझ्या मुलाच्या आयुष्यात येऊन सावली खरंच त्याच्या पाठीशी सावली सारखी उभी राहणार। खरं सांगू, आम्ही गरजेपोटी खोटं बोलून आमच्याच नजरेत पडलो। तुम्ही तुमच्या नजरात नाही, तुम्ही माणूस म्हणून पडलात। कोणत्या जन्माची पुण्याई होती काय माहित। अव स्त्रीच्या रूपावर भाळण्यापेक्षा तिचा सांभाळ करणारा पुरुष ह्यो खरा पुरुष असतो। सारंगरावानं माझ्या साऊला सांभाळलं, सावरले। आणि होय, हात जोडून विनंती करतो बघा, 4 पैशासाठी कुणाच्या आयुष्यातही असा खेळ करू नका। रामकृष्ण हरी। हे सगळं काय होतं? म्हणजे सावलीला पण माझ्यासारखं अंधारात ठेवून तिच्याही आयुष्याचा खेळ केलाय। म्हणजे सावली चुकीची नाही, ती सगळं नीट करण्याचाच प्रयत्न करत होती, पण तिचं ऐकणारं कोणी नव्हतं। मी सावलीला समजण्यात चुकलो, ते मात्र खरं।